सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर आमच्याकडे पहिल्यांदाच मिठाई वाटप आणि शालेय उपयुक्त वस्तू रिक्षा चालकांच्या मुलांना वाटण्यात आलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये सर्वात मोठं शहाचा वाटा म्हणजे साहिल दादा आणि मनोज दादांचा आहे। रिक्षावाल्यांना एवढं सांभाळणं एवढं काही सोपं नाहीये, परंतु त्यांनी सगळ्यांना कुठल्याही वेळेला काही झालं तरी प्रत्येक अडचणीला उभे राहून त्यांची कोपी करण्याचा प्रयत्न करतात आणि करत राहतात आणि होते आणि आहे। पण दुसरी गोष्ट म्हणजे आज मिठाई वाटली म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे। पहिल्यांदाच हा उपक्रम आमच्याकडे झालेला आहे की मिठाई वाटप आणि शालेय उपयोगी वस्तू ह्या आमच्या रिक्षा बांधवांना मिळाले। त्यामुळे रिक्षा बांधवांची मुलं पण खुश झाली, रिक्षावाले पण आम्ही सगळे खुश झालो आहोत। आणि रिक्षावाले म्हणजे एकदम पहिल्यांदाच झाल्यामुळे इथून पुढचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतील आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य आमच्या वरिष्ठांकडून मिळत असतं आणि आम्ही चांगले प्रवाशांना सगळ्यात चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न करू। कुणाचंही काही हरवलं वगैरे काही झालं तरी ते अगदी इमानदारीने परत देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि केलेला पण आहे। फक्त रिक्षावाल्यांच्याकडून आमच्याकडून एकच अपेक्षा पॅसेंजरनी घ्यावी की त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी आणि ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि करणार पण आहोत। सर्वच रिक्षावाले सारखे नसतात, आमचे राबवा, तुम्हाला आम्ही सहकार्य करू। तर आज हा उपक्रम एवढा चांगल्या पद्धतीने हे केला की मला जेवढा आनंद झाला की आजपर्यंत मी एवढ्या वर्ष 65 वर्ष वय आहे उपक्रम राबवण्यात आलेला आहे। हे फक्त केवळ म्हणजे केवळ साहिल दादा आणि मनोज दादा आणि ते माझ्यापेक्षा कार्यक्रम एकदम चांगला मी म्हणजे एक नवीन योजना आणली, चांगली गोष्ट आहे। आणि साहिल दादांचा आम्ही फार फार आभारी आहोत, ऋणी आहोत। असं सहकार्य आम्हाला करत राहू ही इच्छा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 200 रिक्षावाल्यांना 200 सभासद रिक्षावाल्यांना आम्ही मिठाई वाटली
आणि 200 पेक्षा जास्त शालेय मुलांना वह्या, पेन, पेन्सिल आणि खोडरबर याची वाटप करण्यात आली. रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीनं आज ऐरोली स्टेशन इथे अनेक लोकांना बोनस भेटत आहे, अनेक लोकांना मिठाई भेटतात. रिक्षावाल्याला कोण देत नाही. आपला एक संपर्क असा होता की आपण रिक्षाच्या भाड्यात 26 रुपयांनी की अनेक रिक्षाला त्या 26 रुपये मधलं 1 रुपये काढून साईडला काढून हे आपल्या जे सभासद झालेले आहे त्या सभासदच्या घरच्या परिस्थिती बघून की त्यांना लेकरं शाळा जातात, त्यांना बुक वाटप, पेन, पेन्सिल आणि त्यांना घरी दिवाळीसाठी हसण्यासाठी मुकरा देणारे आपण रिक्षा चालक मालकच्या वतीने आणि रिक्षा चालक च्या संघटनेचे अध्यक्ष मनोजदादा आणि साहिलबाईने आम्ही त्यांना सांगितलं या गोष्टी आपल्याला करणं आहे. त्यांनी बोललं युनियनच्या तर्फे करा, तसं करा की त्या लोकांना आपल्या रिक्षावाल्यांना काही लोकांचं इज्जत मन जिंकण्यासाठी आणि त्यांच्या मनात लोकांचे दृष्टी वेगळा आहे, त्या मन वेगळा दृष्टी लांब करण्यासाठी आज हा कार्यक्रम घेण्याचं तात्पर्य हे आहे की सर्व रिक्षावाल्यांना पण दिवाळी बनवायचं साजरा करण्याचा गर्व भेटला आम्हाला. त्या गर्वाच्या सर्व रिक्षा चालक मालकाने एक ठिकाणी येऊन एक मंडपाच्या येऊन हे कार्य स्वभाव वाढवण्याचं काम केलं. ह्याच्यानंतर जे कोणी गाडीचा सीटवर चालत असतात त्या स्वतःच्या मालक बनण्यासाठी लायसन्स बॅच रिक्षा 1 रुपयानी रिक्षा देण्यात येण्यासाठी त्रिमूर्तीच्या संपर्क आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांना कुणाही बँकची गाडीचा हप्ता ठकलेला आहे ते सेटलमेंट करून त्यांना पुढचं हालचाल चालू करण्यासाठी आणि गाडीचे पेपर आता अनेक लोकांचे गाडीचे पेपर संपलेले आहेत तर मी आरटीओ हवालदार फाईन मारून त्यांचा फाईन वाढवण्यात जातात. आम्ही 26 रुपये घेऊन 1-1 रुपये जमा करतो. त्याच्यामध्ये 10-20 रुपये फाईन भरण्यापेक्षा की आपले संपर्क असं भेटलं की त्रिमूर्तींनी सांगितले की आपल्या रिक्षावाल्यांनी की स्लीपर चालण्यापेक्षा एक गाडीचा मालक बनणं आणि त्यांच्या पेपरवरती फाईन मारण्यापेक्षा त्यांना पैसे कमी असला तर आपण त्या गोष्टीला बाहेर पाडून त्यांचा पेपर क्लिअर करून रस्त्यावर गाडी चालवणं आणि स्वतःच्या गाडीचा मालक बनण्यासाठी आम्ही ठाम मन एकत्र केलं त्रिमूर्तीच्या वतीने आणि संपर्क करण्यासाठी दिलीप जावळे, प्रदीप भुते आमच्याशी संपर्क करावा, ते पुढचं हालचाल चालू होणार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळी निमित्त ऐरोली सेक्टर 3 स्टेशनवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात आला. आमचे जेवढे पण सर्व रिक्षा चालक आमचे सगळे बंधू आहेत, रिक्षा चालवणारे बंधू, सगळ्यांना दिवाळीचे मिठाई व त्यांच्या पोरांना पुस्तकं आणि पेनचं वाटप करण्यात आलं. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी या लोकांनी विचार केला सर्वांसाठी. सगळ्यांना माझ्याकडून दीपावलीचे खूप खूप शुभेच्छा.